नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मिनी ब्लॉग चालू करतो आहे कमीत कमी 9 महिन्यानंतर. तर आजचा असा प्लॅनिंग आहे की आज आपण चाललेलो आहे शॉपिंगला आणि मम्मीचं सिम कार्ड बंद पडलेलं आहे अचानक काल. तर ते पण एअरटेलच्या घराला दाखवायचं आहे. तर चला मी निघूया. मी जाऊन पहिलं गाडी काढतो खाली, बाकीचे येतील. तो चला खाली आलो तर बघतोय तर काय पाऊस रिमझिम पडत होता. पाऊस असला की एकदम मस्त थंड वातावरण असतं, एवढं भारी वाटतं की काय विचारूच नका. एकदम मस्त, ना गरमी ना काय. तर गाडी काढली, निघालो मागच्या रोडने आंबिवलीच्या दिशेने. मस्त हिरवंगार वातावरण होतं. गाडीमध्ये सगळे आपापले मोबाईल घेऊन सगळे बिझी होते आपापल्या कामामध्ये. मम्मी मस्त बाहेर वातावरणाचा आनंद घेते. तर पुढे पोचलो एअरटेलच्या गॅलरीमध्ये गेल्यावरती असं समजतं की सिम कार्ड आहे पप्पांच्या नावावरती. तिथे झाला लोचा. पप्पा होते घाटकोपरला. तर पप्पांना फोन करून घेतला. कमीत कमी 1 ते 1.5 तास आम्ही गॅलरीची तो उभा राहिलो. उभा राहिल्यानंतर आले पप्पा 2 तासानंतर, कारण मेगा ब्लॉक पण चालू होता. मेगा ब्लॉकमुळं ट्रेन लेट. ट्रेनवरनं शहाडला आले. शहाडला रिक्षा भेटत नाही, मग तरी पण त्यांनी प्रायव्हेट रिक्षा केली. प्रायव्हेट रिक्षा करून आले गॅलरीमध्ये आल्यानंतर फायनली ते काम कंप्लीट झाल्यानंतर आपण गेलो माझी शॉपिंग करायला US पोलोला. US पोलोच्या इथे गेलो. बघतो तर काय खूप भारी टी शर्ट, अप्रतिम टी शर्ट. मला तो ब्रँड खूप आवडतो. मग ते गेलो तिथे शॉपिंगसाठी. मस्तपैकी शॉपिंग केली. आवडत्या शर्ट्स घेतले आणि आलो बाहेर. त्यानंतर शॉपिंगसाठी गेलो बायकोच्या. तिथे समोर कोंडगावला टेक्स्टाईलचे मार्केट आहे खूप मोठं. शॉपिंगसाठी गेलो. तिथे बायकोसाठी साडी घ्यायची होती, तर तिथे गेलो. तिथे ती चॉईस करत होती. मग त्यानंतर साडी तिथे चॉईस झालेली नाही, कारण तिला